पुण्यातल्या आयुका या संस्थेने एका नव्या आकाशगंगेतील महासमूहाचा शोध लावलेला आहे आणि या आकाशगंगेच्या महासमूहाचं नामकरण सरस्वती असं करण्यात आलेलं आहे। आणि आपल्या पृथ्वीपासून जर का आपण विचार केला तर आकाशगंगेचा हा संपूर्ण समूह पृथ्वीपासून 400 कोटी प्रकाशवर्ष दूर आहे। भारतीय खगोलशास्त्रज्ञांना लागलेल्या हा गॅलेक्सी महासमूह मीन राशीमध्ये सापडल्याचं सांगितलं जात आहे। पुण्याच्या आयुकाच्या पुढाकाराने झालेल्या संशोधनामध्ये आयसर, NIT त्याचबरोबर जमशेदपूर आणि केरळच्या न्यूमन कॉलेजच्या शास्त्रज्ञांचाही सहभाग आहे। हजारो दीर्घिकांचे 43 समूह असलेल्या महासमूहाचं वस्तुमान 2 कोटी अब्ज सूर्यां इतकं असावं असा अंदाज वर्तवला जातोय। आकाशगंगेपासून कित्येक अब्ज प्रकाशवर्ष लांब अजून एका आकाशगंगांच्या समूहाचा शोध, गॅलेक्सी सुपर क्लस्टरचा शोध पुण्यातल्या आयुकाच्या शास्त्रज्ञांना लागलाय आणि त्याचबद्दल बोलणार आहोत। शिशिर आपल्या बरोबर आहेत, जे या शास्त्रज्ञांच्या गटाचा एक प्रमुख भाग होते। शिशिर, एग्जैक्टली क्या है ये खोज, इसके बारे में बताइए हमें। ये जो खोज है वो सुपर क्लस्टर की है। एक सुपर क्लस्टर जो होता है वो जब हजारों गैलेक्सीज, टेंस ऑफ थाउजेंड्स ऑफ गैलेक्सीज, दसियों हजारों गैलेक्सीज एक साथ जब आती हैं ग्रेविटी की वजह से, तो वो एक स्ट्रक्चर बनाती हैं। उस स्ट्रक्चर को हम सुपर क्लस्टर बोलते हैं। ये एक होता है क्लस्टर ऑफ गैलेक्सीज जिसमें हजारों गैलेक्सीज होती हैं, और जब ऐसे कई सारे क्लस्टर्स एक साथ आते हैं तो उसे हम सुपर क्लस्टर बोलते हैं। तो हम लोगों की जो डिस्कवरी खोज है वो उसके ऊपर है, और इसको हमने नाम दिया है सरस्वती सुपर क्लस्टर। और ऐसे जो सुपर क्लस्टर्स हैं, जितना इसका मास है और जितना बड़ा ये सुपर क्लस्टर है, ऐसे बहुत ही कम सुपर क्लस्टर्स हमारे यूनिवर्स में मौजूद हैं। आपने इसको सरस्वती का नाम दिया है, क्या अहमियत है और सरस्वती ही क्यों पहले सोचा आपने? हम लोगों ने नाम, इट्स लाइक कि हम इंडियन नेम देना चाहते थे इस सुपर क्लस्टर को, और सरस्वती रिवर जो है जिसके बारे में हम जानते हैं अभी तो एग्जिस्ट नहीं करती है, पर ऐसा कहा जाता है पहले करती थी। तो इट्स लाइक दिस सुपर क्लस्टर ये ऐसा है कि जैसे कि सरस्वती रिवर, इस तरीके से, तो इस वजह से हमने इसका नाम सरस्वती रखा। काही मराठी नावं सुद्धा आहेत जी या सगळ्या रिसर्च मध्ये त्यांनी खूप महत्वाचा रोल बजावलाय। जमीर, काय आणि कसं होतं या प्रोजेक्टवरती काम करणं, आणि आता जेव्हा सरस्वती बद्दल सगळीकडे चर्चा होतीये तेव्हाचं फिलिंग काय? फिलिंग नक्कीच चांगलं आहे, कारण हा इंडियामधनं वन ऑफ द बिगेस्ट डिस्कवरी आहे, सगळ्यात मोठा डिस्कवरी आहे, आणि खूप गर्व होतोय की आणि आयुकातनं किंवा इथनं जे डिस्कवर झालं आणि जगभरात हे गाजतो आता कालपासून। आणि असे खूप रेअर गॅलेक्सीज आहेत किंवा गॅलेक्सी क्लस्टर आहेत जे आपल्याला दिसतात, आणि त्याच्यावर गेल्या 10-15 वर्षापासून संशोधन चालू आहे सतत। आणि जसं शिशिर आणि सर गेल्या 5 वर्षापासून सतत त्यावर काम करतात दिवस आणि रात्र, आणि त्याचा प्रतिसाद आता आपल्याला या पद्धतीने मिळतो, तर नक्कीच आनंद वाटतो। तुमचा अनुभव कसा होता या संपूर्ण रिसर्च प्रोजेक्टवरती काम करण्याचा, आणि आयुकामधून इथून पुढे अजून कुठले कुठले रिसर्च आहेत, कुठले कुठले मोठे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावरती काही निर्णय येत्या काळात अपेक्षित? तसं बघितलं तर आयुका सगळ्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहे ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड। जसं तुम्हाला माहिती असेल, लायगो ने ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिस्कवर केल्यात, परत इस्रोचं ॲस्ट्रोसॅट नुकतंच लॉन्च झालं। सो ह्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये तर ऑलरेडी इन्व्हॉल्ड आहेत, आणि बरेचसे अपकमिंग टेलिस्कोप्स, रेडिओ टेलिस्कोप्स, ऑप्टिकल टेलिस्कोप्स, यामध्ये आयुकाचं खूप मोठं योगदान असणार आहे। आणि ही डिस्कवरी ॲक्च्युली आयुकातनं येते, तर ऑब्व्हियसली खूप प्राऊड आहोत। आणि सगळे इंडियन सायंटिस्ट आहेत,
आणि हा एक खरंच हे खूप मोठं प्रोत्साहन आहे इंडियन सायंटिफिक कम्युनिटीसाठी की मोठ्या डिस्कव्हरीज भारतामध्ये अजूनही होत आहेत. अतिशय मोठा आणि महत्वाचा शोध जो आहे तो लागलेला आहे आणि पुण्यासाठी भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की आयुका आणि सगळ्या भारतीय संस्थांचे शास्त्रज्ञ यामध्ये सहभागी आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे.